श्री संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी प्रस्थान संदर्भात त्र्यंबकेश्वर येथे नियोजन बैठक संपन्न। आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा सन 2026च्या नियोजनासाठी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीत पालखी सोहळ्याचं सुयोग्य नियोजन, वारकऱ्यांच्या सुविधा, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सेवा तसंच विविध विभागांमधील समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी दिनांक 29 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजता त्र्यंबकेश्वर इथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। या सोहळ्यासाठी हजारो वारकरी सहभागी होणार असल्यानं सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले। या बैठकीस श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हरिभक्तपरायण राहुल महाराज साळुंखे, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, तहसीलदार गणेश जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, गटविकास अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसंच विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते। पालखी मार्गावरील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय पथकं, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत संबंधित विभागांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या। आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा महत्त्वपूर्ण सोहळा असून वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासन आणि संस्थान ट्रस्ट यांच्यात समन्वयानं काम करण्यावर भर देण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी पालखी सोहळा शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पाडावा यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं। श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी प्रस्थानामुळे त्र्यंबकेश्वर नगरीत आध्यात्मिक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून वारकरी वर्गात मोठा आनंद व्यक्त होतोय। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। श्री संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळा बैठक आज त्र्यंबकेश्वर नगरपालिकेमध्ये संपन्न झाली। त्या नगरपालिकेच्या बैठकीमध्ये त्र्यंबकेश्वर नगरीच्या सन्माननीय नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार, सन्माननीय तहसीलदार गणेशजी जाधव, सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी CO श्री गोविंद जाधव साहेब, त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर नगरीचे पोलीस निरीक्षक सन्माननीय महेशजी कुलकर्णी, त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे अधिकारी BDO साहेब, परिवहन मंडळाचे अधिकारी, MSEBचे अधिकारी, अनेक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली। 29 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजता निवृत्तीनाथांचं प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे आणि या प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक आज होती। या बैठकीमध्ये रस्त्यांची पाहणी करून तात्काळ सर्व रस्त्यांची दुरुस्ती करून लवकरात लवकर वारकऱ्यांसाठी तो रस्ता मोकळा करून देण्यात येणार आहे। कुठल्याही प्रकारचं घाबरण्याचं किंवा कुठल्याही प्रकारची चिंता करण्याचं काम नाही। त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यांचे कामं जरी चालू असले तरी सुद्धा वारकऱ्यांसाठी जो रस्ता आहे तो व्यवस्थित सुरळीत पद्धतीने चालू होणार आहे आणि त्याचप्रमाणे लाईटची व्यवस्था सुरळीत असणार आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणार आहे, आरोग्य विभागाची व्यवस्थाही चांगल्या प्रकारे असणार आहे। अनेक वारकरी, लाखो वारकरी त्र्यंबक नगरीमध्ये दाखल होत असतात। फक्त मी नगरपालिकेच्या वतीने, पोलीस प्रशासनाच्या वतीने आणि निवृत्तीनाथ संस्थांच्या वतीने आपल्या सर्वांना एक आवाहन करतो, विनंती करतो, प्रस्थानाला येतेवेळी आपले वाहनं आपण पेगरवाडीच्या बाहेर लावावे अशी पोलीस प्रशासनाच्या आणि सर्वांच्या वतीने आपल्याला विनंती आहे। कारण त्या दिवशी अनेक प्रशासकीय अधिकारी, मंत्री महोदय, वारकरी मंडळी आणि अनेक लोक या ठिकाणी येणार असतात आणि रस्त्यांचे कामं चालू आहे। ह्या वर्षी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती असेल। मोबाईल टॉयलेटची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। जिल्हा परिषदेच्या वतीने, महसूल विभागाच्या वतीने, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी सन्माननीय आयुष प्रसाद साहेब, गेडाम साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री ओमकार पवार साहेब, प्रतिभाताई संगमेरे मॅडम, या सर्व प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या वतीने संदीपजी कर्णिक साहेब, स्वामी साहेब ग्रामीण पोलीस आयुक्त, या सर्व प्रशासन चांगल्या प्रकारे सहकार्य या वारीसाठी करत आहे। रस्त्यांची कामं त्र्यंबकेश्वर ते नाशिक या ठिकाणी चालू असले तरी नवीन रस्ता हा वारकऱ्यांसाठी खुला करून देण्यात येणार आहे। स्वतः तहसीलदार महोदयांनी, त्र्यंबकच्या सर्व अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून तो रस्ता वारकऱ्यांसाठी एका बाजूने म्हणजे त्र्यंबकेश्वरवरून नाशिकला जाताना उजव्या बाजूची लेंथ ही पूर्ण दिंडीसाठी मोकळी होणार आहे। असं समजा की नवीन रस्त्यावरचं उद्घाटनच वारकऱ्यांच्या पदस्पर्शाने होणार आहे। 29 जूनची तयारी पूर्णपणे चालू आहे आणि वरुण राजाची उपस्थिती आज आहे। त्याही दिवशी पाऊस पडेल। या ठिकाणी मी तमाम सगळ्या आपल्याला एक आव्हान करतो, विनंती करतो
की आपण आपले सर्वांचे वाहनं हे त्र्यंबकनगरीच्या बाहेर लावावे आणि पायी या सोहळ्यात सहभागी व्हावं. ठराविकच वाहनांना, जे व्यवस्थेतले वाहन आहेत त्यांनाच आपण शासन प्रशासन प्रवेश देणार आहे. त्यामुळे ती एक काळजी घ्यायची आहे. महिला भगिनींनी दागदागिने, पुरुषांनी मौल्यवान वस्तू या येताना सोबत आणू नये. त्यामुळे आपण प्रत्येकाने आपल्या स्वतःची काळजी घ्यायची आहे, आरोग्याची काळजी घ्यायची आहे, स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे. त्र्यंबकनगरी ही स्वच्छ, सुंदर, हरित आणि निर्भय आणि निर्मळ ठेवायची आहे. प्रशासन, शासन आणि संत श्री निवृत्तीनाथ महाराज सामाजिक संस्थांच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो, आपण या आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहावं आणि या प्रशासनाला आणि संस्थांना आपण सर्वांनी सहकार्य करावं ही आपल्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल.